मराठ्यांचं वादळ आता नवी मुंबईमध्ये आलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातनं आलेल्या मराठ्यांची सोय नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये केली। तुम्ही पाहताय जी लोक इथं पोहोचले त्यांची पंगत पडलेली आहे। जेवणावळी सुरू झालेली आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला मराठा समाजाची सोय नवी मुंबईमध्ये नवी मुंबईतल्या मराठा लोकांनी केलेली आहे। बाबा काय म्हणाल, कुठून आला? जेवण जेवायला सुरुवात झालेली आहे? आम्ही इंदापूरहून आलोय। जेवणाची सोय एखादी आई ज्या पद्धतीने आपल्या लेकराला भरवते त्या पद्धतीने या ठिकाणल्या वाशीमधल्या बांधवांनी आम्हाला अन्नदान केलंय, भरवलंय। परंतु हे सांगू इच्छितो, ज्या वेळेस मराठ्यांचा इतिहास लिहिला जाईल, मराठ्याच्या आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस सुवर्ण अक्षराने या वाशीमधल्या बांधवांची नोंद घेतली जाईल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जेवणासाठी बाजरीची भाकरी, ठेचा, ज्वारीची भाकरी, ठेचा, भात, घरच्यासारखं जेवण वाशीकरांनी दिल्याबद्दल आम्ही आंदोलक त्यांचे आभार मानतो। आता कुठून आला तुम्ही? आता काय? आम्ही परभणीहून आलो। आम्ही काय केलं माहिती काय, प्रत्येक घरून पैसे केले, गोळा करून आम्ही आलो परभणीहून। जे आमच्यासाठी पाटील लढलेत, आम्ही त्यासाठी यावंच लागत नाही, आम्हाला आमच्यासाठी लढलेत ना ते। आता किती दिवस मुक्काम करणार मग सरकार? जोरक म्हणते पाटील तोपर्यंत राहण्याची तयारी आहे। जोरक म्हणते तोपर्यंत आम्ही राहणार, जयजी नाही म्हणले त्याची आम्ही जाणार करणार, पण आम्ही आरक्षण घेऊनच जाणार। पर्याय नाही आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय। पाटील जर म्हणले तुम्हाला 2 महिने राहता येईल, 3 महिने राहता येईल, जोपर्यंत म्हणतील तोपर्यंत साठा आम्ही आमच्या गाडीमध्ये आणि आमच्या गावकऱ्यांच्या समजा जे आमचा मराठा समाज आहे गावामध्ये त्यांच्या सहकार्याने आम्ही इथे आलेलो आहोत। त्यांचं गावाकडं पण असं नियोजन असं आहे की जर आम्हाला महिनाभर जरी राहायचं समजा जरी झालं तर जो आमचा साठा जरी इथला संपला तरी पण ते गावाकडून पाठवून देतील, एवढे आम्ही तयारीनं आलेलो आहोत। आपण पाहतोय की जेवणाची सोय झालेली आहे, या ठिकाणी मिळालेल्या जेवणावरती समाधान व्यक्त करतायत आणि 1 महिना जरी राहिला, 1 महिना जरी इथं राहावं लागलं तरी आपण मैदान सोडणार नाही असा निर्धार आहे तो या मराठा बांधवांनी केलेला आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।